जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे। ती अपडेट अशी आहे की मला कमेंट आली होती एका भावाची की महापरेशन यामध्ये PWDसाठी ITI इलेक्ट्रिशियन भरतीची अपडेट म्हणजे आहे का, जागा आहे का। तर त्या भावाला मी सांगू इच्छितो की आत्ता परत एक अपडेट आली आहे महापरेशन 20 तंत्रज्ञ भरती 2026। या भरतीमध्ये तुम्हाला शिक्षण किती लागणार आहे, परत तुम्हाला ही भरती कुठे, तुम्हाला नोकरी कुठे भेटणार आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI वगैरे झालेला आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे। संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा मित्रांनो। तर ज्या विद्यार्थी ज्यांचं ITI वगैरे झालं इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स, ज्यांना महापरेशन 20 तंत्र या ठिकाणी नोकरी करायची आहे, त्यांची इच्छा आहे मला गव्हर्नमेंट नोकरी करायची, शासकीय नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओला मध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, यामध्ये ही भरती जी आहे या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने फॉर्म भरू शकता। एक ऑफलाईन पद्धतीने पण भरू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण भरू शकता मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तर ऑफलाईन पद्धतीचे जे ॲप्लिकेशनचा फॉर्म असतो त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट काढून त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता मित्रांनो। तर सगळ्यात अगोदर तुम्ही PDF जरात वाचा मित्रांनो। तर PDF जराची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात वाचून तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो। काय विद्यार्थी काय करतात, तुम्ही PDF जरात वाचत नाही मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरायला सुरुवात करतात, म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या काय तरतुदी अटी तुम्हाला माहीत नसतं मित्रांनो। मग त्यामुळे तुमचा जे आवेदन केलेलं फॉर्म ॲप्लिकेशन तो बाद होतो आणि तुम्ही रिजेक्ट होता मित्रांनो। तर तसं काय करू नका, अगोदर PDF जरात वाचा, PDF जाहिरात पूर्णपणे वाचा। PDF जरात वाचल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो। आता ही जी भरती आहे 20 तंत्रज्ञ महापरेशन, ही भरती छत्रपती संभाजीनगरमध्ये सुटलेली आहे मित्रांनो। आणि जागा किती आहे, जागा तुम्हाला पुढे सांगितलं जाईल PDF जरातमध्ये, तुम्ही पाहू शकता जागा किती आहे। किंवा मी तुम्हाला आत्ता जी स्क्रीन शेअर करून मी सांगणार आहे हा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जागा किती आहे काय आहे, संपूर्ण डिटेल तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा। व्हिडिओला मध्ये स्किप करू नका मित्रांनो, स्किप केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांचं ITI वगैरे झालं आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी, त्यांना ही भरतीमध्ये त्यांना नोकरीची करण्याची संधी मिळेल मित्रांनो। म्हणून तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा महापरेशन 20 तंत्री भरती 2026, शिक्षण पहा 10वी ITI शिकव उमेदवारांसाठी आहे। शेवटची तारीख पहा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2026 पर्यंत आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा जे उमेदवार अर्ज करणार आहे मित्रांनो, त्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका, स्किप केलं तुम्हाला काय कळणार नाही। तर या ठिकाणी पहा 10वी आणि ITI झाले असेल तर महापरेशनमध्ये शिकाऊ उमेदवारांची संधी, असा करा घर बसल्याचा अर्ज। तर या ठिकाणी पहा, जर तुम्ही 10वी आणि ITI उत्तीर्ण असाल आणि महावितरण किंवा महापरेशनमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत मर्यादित अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे। ही भरती 765 वाहिग्रहण केंद्र विभाग 1 तुनी
छत्रपती संभाजीनगर येथे वीज तंत्र या ट्रेडसाठी राबवली जात आहे। ही भरती छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आहे। या भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे या ठिकाणी। आणि अर्ज प्रक्रिया ही 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून 1 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावरून लवकर अर्ज करणे गरजेचे आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे खाली दिलेले ऑफलाईन अर्ज भरून योग्य ती कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर स्वतः हजर राहून किंवा पोस्टाने 6 मार्च 2026 पर्यंत सादर करायचं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा तुम्ही दोन्ही पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो। अर्ज प्रक्रिया 20 फेब्रुवारीपासून चालू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। आणि या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून कागदपत्र जोडून खालील पत्त्यावर स्वतः हजर राहून किंवा पोस्टाने 6 मार्च 2026 पर्यंत सादर करायचा आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे पहा भरतीचा तपशील काय आहे। ही भरती महापरिषदेच्या 765 KV ग्रहण केंद्र विभाग एकतुनी छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासाठी होत आहे। पदाचे नाव पहा या ठिकाणी पदाचे नाव शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस या ठिकाणी पदाचे नाव शिकाऊ उमेदवार अप्रेंटिस 20 तंत्री आहे। एकूण जागा 8 आहे। प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे। अस्थापना नोंदणी क्रमांक पहा E03172 7000022 आहे। आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता किती लागणार तुम्हाला या ठिकाणी। या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे। तर उमेदवार पहा या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण 20 तंत्री ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तुमचा 10वी शिक्षण पाहिजे आणि ITI मध्ये तुम्हाला 20 तंत्री हा ट्रेड पाहिजे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमची यामध्ये वयोमर्यादा किती लागणार पहा या ठिकाणी। या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असावे। किमान वयोमर्यादा शिकाऊ उमेदवारांचे वय 1 मार्च 2026 रोजीचे किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। तुमचे वय 18 वर्षाचे पूर्ण पाहिजे मित्रांनो। आणि कमाल वयोमर्यादा पहा खुल्या गटासाठी उमेदवारांचे कमाल वय 38 वर्षापर्यंत आहे मित्रांनो। वयोमर्यादित सवलत मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात उमेदवारांची वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत सूट देण्यात आली आहे। ज्या उमेदवार मागासवर्गीयमध्ये येतात कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 5 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे मित्रांनो। तर अर्ज कसा करायचा या ठिकाणी पहा। या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा ऑनलाईन जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून सर्वप्रथम उमेदवारांचे केंद्र सरकाराच्या अप्रेंटिसशिपच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करताना E03172 7000022 हा आस्थापनेचा नोंदणी क्रमांक आहे शोधून त्यावर ऑनलाईन अर्ज सबमिट करावा मित्रांनो। म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा नंबर टाकून सबमिट करायचा आहे। अर्ज करण्यापूर्वी आपले प्रोफाईल 100% पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी। आणि ऑनलाईन अर्ज भरताना या ठिकाणी काय सांगितलं आहे, ऑनलाईन अर्ज भरताना सही आणि सर्व कागदपत्र स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून अपलोड करावी। जर कागदपत्र स्पष्ट दिसत नसतील तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो। म्हणजे तुम्ही अर्ज भरताना ऑनलाईन पद्धतीने तर जे तुम्ही कागदपत्र स्कॅन करतात स्कॅन एकदम स्पष्टपणे गेला पाहिजे। म्हणजे तो त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला दिसला पाहिजे। तर स्पष्टपणे आढळल्याने तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो। तर प्रत्यक्षात अर्ज सादर करणे या ठिकाणी ज्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढावा। तो स्क्रीनशॉट आणि जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज पूर्णपणे भरून सर्व कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा। हा अर्ज 6 मार्च 2026 एकतुनी येथील कार्यकारी अभियंता कार्यालय स्वतः
जाऊन किंवा पोस्टाने पाठवा. या ठिकाणी काय सांगितलं आहे, ऑनलाईन अर्ज केल्यावर त्याची स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट आणि जाहिरातीमध्ये दिलेला अर्ज पूर्ण भरून सर्व कागदपत्रासह खालील पत्त्यावर हा अर्ज 6 मार्च 2026 रोजी 1 टोनी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात स्वतः जाऊन किंवा पोस्टाने पाठवावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता पहा. या ठिकाणी तुमची सर्व कागदपत्रे आणि ऑफलाईन अर्ज खालील पत्त्यावर वेळेत पोहोचवणे आवश्यक आहे. तर पत्ता पहा या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्यालयाचा पत्ता कार्यकारी अभियंता जुने पॉवर हाऊस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जुबिली पार्कजवळ, छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला पैसे किती भेटणार आहे, दरमहा किती पैसे मिळतील, ही एक शिकाऊ उमेदवार भरती असल्यामुळे यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीसारखा पगार नसतो. तर निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार दरमहा विद्यावेतन दिले जातील मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला पगार किती दिला जाईल या ठिकाणी तुम्हाला शासनानुसार त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी कागदपत्र कोणकोणते अपलोड करायचे या ठिकाणी पहा. 10वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र पाहिजे, ITI गुणपत्र पाहिजे, शाळेत सोडला दाखला पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, जाती दाखला पाहिजे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, EWS किंवा ESEBC प्रमाणपत्र पाहिजे इत्यादी तुम्ही कागदपत्र या ठिकाणी फॉर्म भरताना घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर निवड प्रक्रिया कशी असेल तुमची, या ठिकाणी तुमची निवड कशी होणार पहा. गुणवत्ता यादी 10वीचे गुण आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणाच्या सरासरी आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. म्हणजे तुमचे 10वीचे गुण आणि ITI यामध्ये तुम्हाला गुण दोन्ही एकत्र करून सरासरी तुमची गुणवत्ता यादी केली जाणार आहे. त्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी होणार आहे. निवड यादीत नाव आलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी केली जाईल. या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा सविस्तर जाहिरात, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि ऑफलाईन अर्ज. या ठिकाणी पहा तुम्हाला PDF जाहिरात वाचायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जाहिरातची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन अर्जाची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ऑफलाईन अर्जाची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्जाची प्रिंट काढून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो. वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. ज्यांचा इलेक्ट्रिशियन झाला आहे महापरिषदेमध्ये त्यांना 20 तंत्रीमध्ये या ठिकाणी शासकीय नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचं इलेक्ट्रिशियन झालं असेल, इलेक्ट्रॉनिक झालं असेल, ITI वगैरे त्यांनाही नोकरीची संधी मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.